This is the 8th lecture on oxygen family. This includes everything about ozone, its structure, its chemical properties, its uses, its physical properties, and all those things. Some part is not available in your textbook, but still I'm discussing it. Let's start. Oxygen occurs as two non-metallic forms, dioxygen O2. We have already discussed it yesterday in oxygen 7th lecture, and ozone O3. These two, O2 and O3, are actually two allotropic forms of oxygen. This layer of ozone is present in the upper atmosphere. Now, what is its significance? We have actually gone through that so many times. It stops the harmful, highly energetic, high frequency ultraviolet radiations in sun rays and protects the earth. Now, if ozone layer was not there, these ultraviolet rays would have reached the earth and they would have caused skin cancer, hazardous to us. But this ozone layer stops them, doesn't allow the harmful ultraviolet radiations to penetrate and to reach the earth. And hence you can say the ozone layer is a protective umbrella, संरक्षणात्मक कवच है, आवरण है, against ultraviolet rays emitted from the sun. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. Atomic number of oxygen is 8. Its electronic configuration is 2, 6. प्रत्येक ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. आता या ऑक्सिजननं स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन्स इथं ठेवलेत. एक सिग्मा बॉन्ड मध्ये वापरला, एक पाय बॉन्ड मध्ये वापरलाय. 1 2 सिग्मा मध्ये एक, पाय मध्ये एक, 4. आणि हा कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म केलाय. म्हणजे हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड या मिड ऑक्सिजनच्या पेअरनच फॉर्म झालेला आहे. ही पेअर पूर्णपणे या ऑक्सिजनची आहे. And this can be proved by the presence of 3 lone pairs on this oxygen. As this oxygen has actually shared its entire pair with this oxygen, it carries positive charge and this one carries negative charge. Redox आठवते का बघा. इथं 1 2 3 4 5 6. आता या ऑक्सिजनचे किती? 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. 1 2 3 4 सिग्मा मध्ये एक, पाय मध्ये एक. डोंट फॉरगेट ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात आणि या ऑक्सिजननं मात्र 6च्या 6 आहेत असे ठेवलेत. मग ऑक्टेट कसं मिळवलं? तर या मिड ऑक्सिजनच्या पेअरच्या सहाय्यानं. अँड दॅट्स वाय दिस इज अ कोऑर्डिनेट बॉन्ड. सेम हियर, फक्त इथं जसा डबल बॉन्ड फॉर्म झाला तसा इथं तयार केला. म्हणजे या ऑक्सिजन बरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड आणि या ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड केल्यासारखं आहे. ही याची मिरर इमेज इथं आहे. समजलं का बघा. आता delocalization of electrons is possible and that's why resonance structure is possible. हा जो ओझोन मॉलिक्यूल आहे तो अँग्युलर इन शेप आहे. बॉन्ड अँगल 116 डिग्री 48 मिनिट्स आहे. आता हा जो ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे त्याची बॉन्ड लेंथ जनरली 1.48 अँगस्ट्रॉम डिग्री असते. सॉरी 1.21 अँगस्ट्रॉम डिग्री असते. आणि ऑक्सिजन सिंगल बॉन्ड जो आहे त्याची बॉन्ड लेंथ ही 1.48 अँगस्ट्रॉम डिग्री. म्हणजे बॉन्ड लेंथ ऑफ सिंगल ऑक्सिजन बॉन्ड 1.48 अँगस्ट्रॉम डिग्री. बॉन्ड लेंथ ऑफ डबल बॉन्ड बिटवीन 2 ऑक्सिजन ॲटम्स इज 1.21 अँगस्ट्रॉम डिग्री. पण प्रत्यक्षात ही बॉन्ड लेंथ जी आहे ती 128 अँगस्ट्रॉम डिग्री म्हणजे 1.278 अँगस्ट्रॉम डिग्री याच्या आसपास, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 128 अँगस्ट्रॉम डिग्री येते. हे 1.278 पडायला पाहिजे होतं. इथं 1.28 पाहिजे. इट हॅज टू बी 1.
हा डेसिमल पॉईंट विसरला गेलाय. आता हा जर फक्त डबल बॉन्ड असता तर याची बॉन्डिंग 1.21 यायला पाहिजे. हा सिंगल बॉन्ड आहे, ह्याची बॉन्डिंग 1.48 अँगस्ट्रॉम डिग्री. प्रत्यक्षात ऑक्सिजन ऑक्सिजन जो बॉन्ड आहे त्याची बॉन्डिंग धड सिंगल बॉन्ड एवढी पण येत नाही, धड डबल बॉन्ड एवढी पण येत नाही, म्हणजे ती समवेअर इन बिटवीन सिंगल बॉन्ड अँड डबल बॉन्ड येते. म्हणजे काय झालं असेल, या दोघांचा रेझोनन्स हायब्रिड तयार झाला असेल. दॅट्स इट. दिस प्रूव्स द प्रेझेन्स ऑफ रेझोनन्स हायब्रिड ऑफ ओझोन. जर रेझोनन्स हायब्रिड नसतात तर दोन बॉन्ड लिंक्स मिळायला पाहिजे होते ना, 1.21 आणि 1.48. पण प्रत्यक्षात काय झालंय, बॉन्ड लिंक सिंगल बॉन्ड लिंक पण मिळत नाही 1.48 सारखी, किंवा डबल बॉन्ड लिंक पण मिळत नाही 1.21 सारखी. ती या दोन व्हॅल्यूच्या मध्ये येते 1.278 अँगस्ट्रॉम डिग्री. लक्षात आलंय का बा. आणि हे बघा, दिस इज डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन शोन हियर. बॉन्ड अँगल आहे, बॉन्ड लेंथ आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज झालेला आहे पूर्णपणे. ठीक आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जर रेझोनन्स हायब्रिड नसता तर या दोन बॉन्ड लिंक्स वेगवेगळ्या मिळायला पाहिजे होत्या. ही 1.21 मिळायला पाहिजे होती आणि ही 1.48 मिळायला पाहिजे होती. पण प्रत्यक्षात दोन्हीही बॉन्ड लिंक्स 1.278 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1.28 अँगस्ट्रॉम डिग्री एवढ्या मिळतात. याचा अर्थ या दोन स्ट्रक्चर्सचा काय मिळत असणार आहे हायब्रिड, ती 1.48 एवढी जास्त पण नाही आहे, 1.21 एवढी कमी पण नाही आहे. ठीक आहे. लेट्स मूव्ह स्ट्रक्चर्स बघा पुन्हा एकदा. In the atmosphere, ozone is naturally formed through photochemical reactions. ही टर्म बघा जरा, photochemical reactions. केमिकल रिॲक्शन आहे, ठीक आहे. इन द प्रेझेन्स ऑफ लाईट होते म्हणून याला काय म्हटलंय, फोटोकेमिकल रिॲक्शन. ऑक्सिजन प्रेझेंट इन द लोअर मेझोस्फिअर सांगितलंय बा, अबाव 65 किलोमीटर हाईट. काय करतो हा, सोलार रेडिएशन ॲब्सॉर्ब करतो. ओके, यू कॅन सी इट हिअर. हा O2 गॅस आहे, त्यानं H एक फोटॉन ॲब्सॉर्ब केला आहे. त्या फोटॉनची वेव्हलेंथ दिली आहे बा 175 नॅनोमीटर. आता हा जो ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड आहे, लक्षात ठेवायचा. हा ब्रेक होतो आणि दोन ऑक्सिजनचे ॲटम्स तयार होतात. दिस लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ व्हॉट, 2 ऑक्सिजन ॲटम्स. त्यातला एक ऑक्सिजन ॲटम ग्राउंड स्टेटमध्ये आहे आणि दुसरा जो आहे तो एक्साइटेड स्टेटमध्ये आहे, शोन बाय एन ॲस्ट्रिक्स. म्हणजे हा ग्राउंड स्टेट एनर्जी लेवल आहे आणि हा एक्साइटेड स्टेट एनर्जी लेवल आहे. एक प्रकारे याची एनर्जी याच्या एनर्जीपेक्षा जास्त आहे. हा जो एक्साइटेड स्टेटमधला ऑक्सिजन ॲटम आहे तो ॲटमॉस्फिअरमधल्या दुसऱ्या ऑक्सिजन मॉलिक्युलला मीट होतो, कोलाइड होतो, आणि मग हा एक्साइटेड स्टेटमधला ऑक्सिजन आणि हा ग्राउंड स्टेटमधला ऑक्सिजन हे दोघंही ग्राउंड स्टेटला येतात. समजलं का, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी. ओके. आता हा जो ग्राउंड स्टेटमधला ऑक्सिजन आहे हा पुन्हा एखाद्या ऑक्सिजन बरोबर मीट होता. ॲटमॉस्फिअरमध्ये प्रचंड ऑक्सिजन मॉलिक्युल्स आहेत, सो मेनी ऑक्सिजन मॉलिक्युल्स, अँड दिस ग्राउंड स्टेट ऑक्सिजन here combines with O2 in the atmosphere to form ozone which is in excited state. आता हा ओझोन तयार झाला का बघा. हा ओझोन आपण बघतोय ना, ओझोन कसा तयार होतो ते. आता हा जो एक्साइटेड स्टेट मधला ओझोन आहे तो ॲटमॉस्फिअर मधल्या कुठल्याही मॉलिक्युलला कोलाइड होतो. इट कोलाइड्स अगेन्स्ट एनी मॉलिक्युल. मग तो हा M जो आहे तो O2 असू शकतो, N2 असू शकतो, एनी अदर मॉलिक्युल असू शकतो. होतं काय, त्यामुळे हा जो एक्साइटेड स्टेटमधला ओझोन आहे तो ग्राउंड स्टेटला येतो. मोर एनर्जेटिक ओझोन गेट्स टू ग्राउंड स्टेट ओझोन. काय झालं, पहिल्यांदा फोटॉन ऑफ लाईट ॲब्सॉर्ब झाला, O डबल बॉन्ड O ब्रेक झाला, वन ऑक्सिजन इन ग्राउंड स्टेट अँड अदर ऑक्सिजन इन एक्साइटेड स्टेट इज फॉर्म. हा एक्साइटेड स्टेटमधला ऑक्सिजन जो आहे तो मॉलिक्युलर ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो. कुठे आहे त्याचं, अरे ऑक्सिजन ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. मग हा जो excited state मधला oxygen, it combines with oxygen molecule present in the atmosphere to form these two. One of them is ground state oxygen atom and the other one is ground state O2 molecule. हा जो ground state oxygen atom आहे, it combines with another molecule of O2 in atmosphere to form O3 which is again in excited state. बघा कशा कशा येतात, excited state, ground state, excited state, प्रॉडक्टच्या बाजूला. आता हा जो पुन्हा ग्राउंड स्टेट मधला ओझोन आहे, इट कंबाईन्स विथ एनी M काय असू शकतो, ॲटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन असू शकतो, इट कॅन बी नायट्रोजन ऑर एनी अदर मॉलिक्युल. काय होतं यामुळं,
हा O3 which was in excited state gets to ground state. अशा प्रकारे ओझोन तयार होतो. आता या केमिकल रिॲक्शन्स आहेत आणि या लाईटमुळे झाल्यात म्हणून याला काय म्हटलं, फोटोकेमिकल रिॲक्शन म्हटलं. पुन्हा बघू शकता, यू कॅन सी इट हिअर अगेन. Oxygen molecule has O double bond O. It is broken by a photon of light, and an oxygen atom in ground state and an oxygen atom in excited state are formed. This excited state oxygen atom actually collides against any oxygen molecule in the atmosphere, and that gets this oxygen atom in excited state into ground state. हा O2 आहे तसा राहतो. Now these two, ground state oxygen atom and oxygen, combine with each other to form ozone in excited state. Now this excited state ozone collides against any M in the atmosphere and gets stabilized. हा जो excited state मधला ओझोन आहे तो ग्राउंड स्टेटला येतो. ह्या ज्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत, या ज्या फोटोकेमिकल रिॲक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये ओझोन तयार होतो, दे आर कॉल्ड एज चॅपमन रिॲक्शन्स. हेन्स द ओझोन लेअर इज ऑल्सो कॉल्ड एज चॅपमन लेअर. सिम्पल. आता there is one more preparation method of ozone. When a slow dry stream of oxygen, काय अवघड आहे, स्लो संथ गतीने जाणारा, ड्राय, not a single drop of water, absolutely dry, कोरडा ठणठणीत. when a slow dry stream of oxygen, stream प्रवाह, मी हे असं लिहिलं असतं, when a slow stream of dry oxygen, ऑक्सिजन ड्राय आहे, स्ट्रीम स्लो आहे, is passed through a silent electric discharge. आता इलेक्ट्रिक डिस्चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज पास केला जातो, मग त्याला सायलेंट का म्हटलंय, बिकॉज इट डझंट कॉज इनक्रीज इन टेम्परेचर. त्याच्यामुळे टेम्परेचर वाढत नाही. इट डझंट अलाउ इनक्रीज इन लोकल टेम्परेचर. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज सायलेंट इलेक्ट्रिक डिस्चार्ज. आणि हे सगळं कशामध्ये होत असतं, टू कॉन्सेंट्रिक मेटॅलिक ट्यूब्समध्ये होत असतं. हे जे टू कॉन्सेंट्रिक मेटॅलिक ट्यूब्स आहेत ना, दिस इज कॉल्ड एज ओझोनायझर. त्याला ओझोनायझर का म्हटलंय, कारण याच्यामध्ये ओझोन तयार होतो. व्हेन अ स्लो stream of dry oxygen, when a slow stream of dry oxygen, प्रवाह स्लो आहे, ऑक्सिजन ड्राय आहे, हा याच्यातून हा जो आहे हा एका सायलेंट इलेक्ट्रिक डिस्चार्ज मधून पास केला. कशात आहे तो, इनटू कॉन्सेंट्रिक मेटॅलाइज ट्यूब्स. काय म्हणायचं याला, ओझोनायझर. ऑक्सिजन इज कन्वर्टेड इनटू ओझोन. फक्त एक लक्षात घ्या, तुम्हाला जर 100 ऑक्सिजन दिला असेल तर विल बी गेटिंग ओनली 10 ओझोन. 10% ओझोन इज ऑप्टेड. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन खूप कमी मिळतं. मग समजा तुम्हाला हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओझोन पाहिजे असेल तर हे जे ओझोन आणि ऑक्सिजनचं मिक्सचर मिळणार. तुम्ही म्हणाल की ओझोनमध्ये कन्वर्ट झाला ना सगळं ऑक्सिजन, ऑल द ऑक्सिजन इज कन्वर्टेड इनटू ओझोन. नो, ओनली 10% yield is obtained. म्हणजे बाकीचा जो ऑक्सिजन आहे तो आहे तसा राहिला. म्हणजे आपल्याला काय मिळतं ॲक्च्युली, वी गेट अ मिक्सचर ऑफ ओझोन अँड ऑक्सिजन. आता हे जे मिक्सचर आहे याचं जर फ्रॅक्शनल लिक्विफॅक्शन केलं तर ओझोनचं कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं. मेथड फक्त आत्ता ऐकून ठेवा, विल डिस्कस इट. फ्रॅक्शनल लिक्विफॅक्शन ऑफ द मिक्सचर. भागशः द्रवीभवन, काय कळणार आहे तुम्हाला मराठी तरी, ठीक आहे. मग काय केलं, वेन अ स्लो स्ट्रीम ऑफ ड्राय ऑक्सिजन, याच्यातून हा कशातून पास केला, सायलेंट इलेक्ट्रिक डिस्चार्ज. आय डिस्कस्ड सायलेंट इलेक्ट्रिक डिस्चार्ज म्हणजे काय, द डिस्चार्ज विच इज नॉट गोइंग टू कॉज एनी इन्क्रीज इन लोकल टेम्परेचर. तिथलं टेम्परेचर वाढू देणार नाहीये. या ॲपॅरेचसला काय म्हटलंय, ज्याच्यामध्ये सगळं केलंय त्याला म्हटलंय ओझोनायझर. ऑक्सिजनचं कन्व्हर्जन ओझोनमध्ये होतं पण यील्ड फार कमी आहे, 10% ओनली. मग यू विल नॉट बी गेटिंग ऑल ऑक्सिजन कन्व्हर्टेड इन टू ओझोन. तुम्हाला 10% ओझोन मिळेल, बाकीचा ऑक्सिजनच असेल. अँड दॅट्स वाय या ओझोनला किंवा या ऑक्सिजनला तुम्ही ओझोनाइज्ड ऑक्सिजन म्हणू शकता. अँड इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओझोन, you can carry it out by fractional liquefaction of the mixture. Mixture कोणाकोणाचं, O2 आणि O3 चं. This is an endothermic reaction. You can see the delta H value. It is positive 284 kilojoule. Per mole लिहू नका कारण हे 3 moles साठी आहे. 3 moles are getting converted into 2 moles. And that's why this delta H cannot be for 1 mole.
The physical properties of ozone are as follows. Gaseous ozone is blue, liquid ozone is dark blue, and solid ozone is violet black. It has a pungent odor, hence the name ozone. याला थोडासा झोंबणारा गंध आहे, झोंबणारा गंध, pungent odor. ह्याचं जर हायर कॉन्सन्ट्रेशन घेतलं, अबाउट 0.1 parts per million, it is harmful, results into nausea and headache, while in small concentration it is harmless. हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये तो थोडासा घातक आहे, हेडेक होऊ शकतं. आता काही अति जास्तच ना, कोणतीही गोष्ट अति केली तरी त्याचा त्रासच होतो, आणि तसं स्मॉल कॉन्सन्ट्रेशन मात्र हार्मलेस आहे. ओझोन इज थर्मोडायनेमिकली लेस स्टेबल दॅन ऑक्सिजन. दिसतंय ना इथं, इथून इकडे जाताना डेल्टा एच पॉझिटिव्ह होतोय, प्रोसेस एंडोथर्मिक आहे, आणि एंडोथर्मिक प्रोसेसमध्ये एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट्सपेक्षा एन्थॅल्पी ऑफ प्रॉडक्ट जास्त असणार, अँड दॅट्स वाय ओझोन इज लेस स्टेबल दॅन ऑक्सिजन. कळालं का बा? इथं मी आणखी दोन कारणं लिहिली आहेत. डेल्टा एस, चेंज इन एंट्रॉपी इज ग्रेटर दॅन 0. डेल्टा जी, गिब्स फ्री एनर्जी चेंज इज लेस दॅन 0. हे आत्ता नाही कळणार. वी विल discuss it in remaining part of thermodynamics when the time allows us. एकदा बघून घ्या physical properties of ozone. Just look at it. Reactions of ozone. ओझोन ॲज अन ऑक्सिडायझिंग एजंट. आता पहिली गोष्ट, ओझोन ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काय ॲक्ट होतो? तुम्हाला हे मी मगाशीच सांगितलं होतं की ओझोन लेस स्टेबल आहे ऑक्सिजनपेक्षा, अँड दॅट्स वाय इट हॅज अ टेंडेन्सी टू डिकम्पोज. अनस्टेबल ओझोन स्वतःला स्टेबल O2 मध्ये कन्वर्ट करतो, आणि हे कन्वर्ट होताना हा नेसंट ऑक्सिजन मिळतो. ॲटॉमिक स्टेटमधला मोर एनर्जेटिक ऑक्सिजन आहे हा. दिस इज नेसंट ऑक्सिजन. या ओझोनला अनस्टॅबिलिटी आहे, तो स्वतःला कन्वर्ट करतो कंपॅरेटिव्हली मोर स्टेबल ऑक्सिजनमध्ये, आणि वाईल कन्वर्टिंग ओझोन इन टू ऑक्सिजन वी गेट नेसंट ऑक्सिजन. आणि हा नेसंट ऑक्सिजन जो आहे तो ॲक्च्युली रिस्पॉन्सिबल आहे ऑक्सिडायझिंग स्ट्रेंथ ऑफ ओझोनच्या. समजलं का? बघा आता हे खूप सोप्या रिॲक्शन्स आहेत. आता मला सांगा, मर्क्युरी मेटल आहे, सिल्वर मेटल आहे, मेटलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय तयार होणार? जस्ट टेल मी. मेटलचं ऑक्सिडेशन झालं तर काय तयार होणार? मेटल ऑक्साईड. दॅट्स इट. मर्क्युरीपासून मर्क्युरिक ऑक्साईड मिळालंय, सिल्वरपासून सिल्वर ऑक्साईड मिळालंय. समजते का? बघा आता Hg2 आहेत, यातला एक ऑक्सिजन वापरला Hg2O, 3 पैकी एक ऑक्सिजन वापरलाय, 2 राहिले. इथं पण बघा, ट्वाइस Ag प्लस O3, Ag2O प्लस O2. सिम्पल, नथिंग डिफिकल्ट अबाउट इट. आता ओझोन ऑक्सिडायझिंग एजंट आहे हे तर मी तुम्हाला सांगितलं की नाही का? कारण ओझोन इज अनस्टेबल, O2 इज मोर स्टेबल. ओझोन कन्वर्ट्स इटसेल्फ इन टू मोर स्टेबल ऑक्सिजन, आणि ओझोनचं कन्वर्जन ऑक्सिजनमध्ये होत असताना यू गेट व्हॉट? दिस नेसंट मोर एनर्जेटिक ॲटॉमिक स्टेट ऑक्सिजन. आणि हा ऑक्सिजन ओझोनला ऑक्सिडायझिंग स्ट्रेंथ देतोय. ॲक्च्युली ऑक्सिडेशन हाच करतो नेसंट ऑक्सिजन, पण तो देणारा कोण आहे? ओझोन आहे, आणि त्यामुळे ओझोन इज अन ऑक्सिडायझिंग एजंट. मग मर्क्युरी मेटल आहे, त्याचं ऑक्सिडेशन केलं की मर्क्युरिक ऑक्साईड मिळणार. सिल्वर आहे, सिल्वरचं ऑक्साईड मिळणार ना. दॅट्स इट. म्हणजे ओझोननं मेटल्सना मेटल ऑक्साईडमध्ये कन्वर्ट केलं. मेटॅलॉइड्सचं काय करतो? नॉट अवेलेबल इन युअर टेक्स्ट बुक. आता आर्सेनिक इज अ मेटॅलॉइड, अँटीमनी इज अ मेटॅलॉइड. हा ओझोन जो आहे मेटल्सना ऑक्सिडाइज करतो तेव्हा मेटल ऑक्साईड मिळतात, पण ओझोन जेव्हा मेटॅलॉइड्सना ऑक्सिडाइज करतो तेव्हा त्यांची ऑक्झो ॲसिड्स मिळतात. आता अँटीमनी is oxidized by ozone to form antimonic acid. Arsenic is oxidized by ozone to form arsenic acid. समजते का? बघा,
मेटल्सचं ऑक्सिडेशन करणारा ओझोन आहे, मेटल ऑक्साईड तयार होतात. मेटॅलॉइड्सचं ऑक्सिडेशन ओझोन न केलं, रिॲक्शन्स आपल्याला नाही आहेत, नावं तरी माहीत पाहिजेत आणि मी फॉर्म्युले पण दिलेत बा. मेटॅलॉइड्सचं मात्र ऑक्सिडेशन ओझोन न केलं तर तुम्हाला ऑक्साईड नाही मिळत त्यांची, यू गेट देअर ऑक्झो ॲसिड्स. मेटलमुळं त्यांची ऑक्साईड्स मिळाली, मेटॅलाइट्समुळं ऑक्झो ॲसिड्स मिळणार आहेत. ऑक्झो ॲसिड्स म्हणजे काय मी सांगणार आहे, जरा वेळ द्या मला. अँटीमनीचं ऑक्सिडेशन केलं, अँटीमनी इज अ मेटॅलॉइड, अँटीमोनिक ॲसिड तयार झालं. हे इथं गडबड झाली बरं का. H3 मी हे फॉर्म्युला ग्रुपवर टाकतो, हा फॉर्म्युला ग्रुपवर टाकतोय मी. ऑल बी हे दोन्ही सारखे पडले. आर्सेनिक इज ऑक्सिडाइज्ड बाय ओझोन टू फॉर्म आर्सेनिक ॲसिड. अँटीमनीचं कन्व्हर्जन अँटीमोनिक ॲसिड आणि आर्सेनिकचं कन्व्हर्जन आर्सेनिक ॲसिड. याचा फॉर्म्युला मी ग्रुपवर टाकतोय. विल पोस्ट इट ऑन द ग्रुप. सॉरी. आता नॉन मेटल्सचं काय करतोय बघा. ओझोन ऑक्सिडाइजेस मेटल्स टू फॉर्म मेटल ऑक्साइड्स. ओझोन ऑक्सिडाइजेस मेटॅलॉइड्स टू फॉर्म ऑक्झो ॲसिड्स. आता नॉन मेटल्सचं काय करतो ओझोन, त्यांचेही ऑक्झो ॲसिड्स बनवतो, नॉन मेटल्सचे पण. फॉर एक्झाम्पल आयोडीन इज अ नॉन मेटल, त्याचं ओझोन ऑक्सिडेशन करतो, आयोडिक ॲसिड बनवतो HiO3. सल्फर इज ऑक्सिडाइज्ड बाय ओझोन टू फॉर्म सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. फॉस्फरस याचं ऑक्सिडेशन पण ओझोन करतो आणि फॉस्फरिक ॲसिड. बघा, मेटलचं ऑक्सिडेशन केलं, मेटल ऑक्साईड्स मिळाली. मेटॅलॉइड्सचं ऑक्सिडेशन केलं, मेटॅलॉइड्सची ऑक्झो ॲसिड्स मिळाली. नॉन मेटल्सचं ऑक्सिडेशन केलं, नॉन मेटल्सची ऑक्झो ॲसिड्स मिळाली. पुन्हा सांगतोय, ओझोन इज अन ऑक्सिडायझिंग एजंट. चर्चा कशाची चालली आहे लक्षात राहू दे बरं का. आता ओझोन ऑक्सिडायझेस लेड सल्फाइड. बाबांनो, सल्फरच्या ऑक्सिडेशन स्टेट ज्या आहेत त्या तेवढा प्लीज लक्षात ठेवा कृपया. इथं PbS आहे, हा एस ब्रॅकेटमध्ये पडला, तो सल्फरवाला आहे, कॅपिटल करून घ्यायला. PbS पाहिजे बरं काय. वी एक्सपेक्ट दिस PbS. हा PbS आहे, दिस इज PbS. हे PB नाही आहे, PbS आहे. रिॲक्ट्स विथ ओझोन, PbSO4 तयार झाले इथं. आता PbS मध्ये Pb+2 असणार आहे. आता सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट काय असतात, -2 to +6, -2, 0, +2, +4, +6. आता लेड सल्फाइड मध्ये सल्फर -2 आहे, तो लेड सल्फेट मध्ये गेलाय बा, गेलाय बा. ठीक आहे, +6 झालाय, ऑक्सिडेशन झालंय, दॅट्स इट. कळलं का बा. आणि ओझोनचं कन्व्हर्जन ऑक्सिजन मध्ये होतं, कारण अनस्टेबल ओझोन ऑलवेज कन्वर्ट्स इटसेल्फ इनटू स्टेबल ऑक्सिजन. PbS आहे बरं का, हे लेड सल्फाइड आहे, ऑक्सिडेशनमुळे PbSO4. यातली सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट आणि यातली सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट बघा, ऑक्सिडेशन स्टेट वाढलेली दिसेल. ठीक आहे, सल्फाइड गेटिंग कन्वर्टेड इनटू सल्फेट्स. आता पोटॅशियम आयोडाईड आहे, पुन्हा ओझोन ॲक्वियस सोल्युशन घेतलं, H2O आहे. आता हे 2 पोटॅशियम, हे 2 हायड्रोजन आणि या 4 पैकी 2 ऑक्सिजन म्हणून ट्वाइस KOH. I2 बाजूला झाला, O2 बाजूला. ओझोन असेल तर O2 मिळणारच. जेवढे ओझोन 4O3 4O2 O3 O2 मिळणारच, कारण अनस्टेबल ओझोन ऑलवेज ट्राईज टू कन्वर्ट इटसेल्फ इनटू ऑक्सिजन. इथं मी तुम्हाला दिलं तर हे बघा, इथं गिव्हन इट टू यू. पोटॅशियम आयोडाईडचं ऑक्सिडेशन झालं कशावरनं, आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट बघा -1 असते Ki मध्ये. आता इन Ki ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयोडीन इज -1. का, तुम्ही शिकलाय. इथं तो एलिमेंटल स्टेटमध्ये आलाय 0. कळालं का बघा निश्चित. आता मी इथं काही फिल इन द ब्लँक्स ठेवलेले आहेत मुद्दामून. फेरस सॉल्ट दिलंय. आता फेरसचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर कुठली सॉल्ट्स मिळतील, नायट्राइट्स दिलेत. यांचं ऑक्सिडेशन झालं तर कुठली सॉल्ट्स मिळतील, स्टॅनस क्लोराईड दिले, त्यांचं ऑक्सिडेशन झालं तर कुठलं क्लोराईड मिळेल. आणि सल्फर डायऑक्साईड गॅस दिला असेल, त्याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर पुढं काय मिळेल. या 4 फिल इन द ब्लँक्स तुम्ही कंप्लीट करायच्या. आय एक्सपेक्ट इट फ्रॉम यू. लक्षात घ्या, ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिडेशन स्टेट वाढणार आहे.
कोण ऑक्सिडेशन करणार आहे फेरस सॉल्टचं? ओझोन. नायट्राइट्सचं कोण करणार आहे ऑक्सिडेशन? ओझोन. स्टॅनस क्लोराईडचं ऑक्सिडेशन कोण करणार आहे? ओझोन. सल्फर डायऑक्साईड गॅसचं ऑक्सिडेशन कोण करणार आहे? ओझोन. मग यातल्या प्रत्येकाची ऑक्सिडेशन स्टेट वाढणार आहे ना, फेरसची वाढून काहीतरी होईल. ती काय असेल मला सांगा. नायट्राइट्स पासून काय बनतील? स्टॅनस क्लोराईड पासून काय बनेल? सल्फर डायऑक्साईड गॅस पासून काय बनेल? होमवर्क आहे तुम्हाला हा. मग पुन्हा एकदा बघा, ओझोन ऑक्सिडायझिंग एजंट का आहे? कारण ओझोन इज अनस्टेबल, ट्राईज टू कन्वर्ट इट सेल्फ इन टू स्टेबल ऑक्सिजन, आणि या प्रोसेसमध्ये तुम्हाला नेसंट ऑक्सिजन मिळतो. ठीक आहे. मेटल्स ऑक्सिडेशन करतो, मेटल ऑक्साईड मिळवतो. आणि तुम्ही बघू शकता या सगळ्या प्रोसेसमध्ये O3 गेट्स कन्वर्टेड इनटू O2. O3 गेट्स कन्वर्टेड इनटू O2. ओझोन मेटलाइट्स ऑक्सिडेशन करतो, त्यांची ऑक्सो ऍसिड्स बनवतो. अँटीमनी चेंजेस इनटू अँटीमोनिक ऍसिड बिकॉज ऑफ ओझोन. आर्सेनिक इज ऑक्सिडाइज्ड बाय ओझोन टू फॉर्म आर्सेनिक ऍसिड. नॉन मेटल्सचं पण ऑक्सिडेशन करतो ओझोन, आणि त्यांची पण ऑक्सो ऍसिड, म्हणजे मेटलचं ऑक्साईड, नॉन मेटलचं ऑक्झो ऍसिड, आणि मेटॅलॉइड्सचं पण ऑक्झो ऍसिड. आता आयोडीन असेल, यू विल बी गेटिंग आयोडिक ऍसिड. सल्फर असेल, यू विल बी गेटिंग सल्फ्युरिक, इक, आयोडिक, सल्फ्युरिक, फॉस्फोरिक, IC. लक्षात ठेवा, प्रत्येकाचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. H3PO4 HiO3. ठीक. पुढं या हे होमवर्क दिलेलं आहे. होमवर्क मला या गाड्याला जागा भरून मला पाठवून द्या प्लीज. बघूया काय करताय. लेट्स सी. ओझोन ॲज अ रिड्युसिंग एजंट. ओझोन रिड्युसेस पेरॉक्साइड्स. ओके. रिडक्शन पण करू शकतो. मागच्या सगळ्या स्लाइडवरती आपण ओझोन ॲज अन ऑक्सिडायझिंग एजंट बघितलं, इथं आपण ओझोन ॲज अ रिड्युसिंग एजंट. तर पेरॉक्साईडचं रिडक्शन झालं तर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट रिड्यूस होणार ना रिडक्शनमध्ये. मग ही -1 विल गेट कन्वर्ट टू -2. हे पेरॉक्साईड आहे, नॉर्मल ऑक्साईड आहे. हे पेरॉक्साईड आहे आणि हे नॉर्मल ऑक्साईड आहे. इथं बघा, बेरियम पेरॉक्साईड gets converted into barium oxide. Ozone as usual gets converted into O2. As usual. इथं 5 ऑक्सिजन आहेत लेफ्ट हँड साईडला, 3+2. इथं 1 आहेत आणि इथं 4 आहेत. ओझोन हायड्रोजन पेरॉक्साईडला. आता बघा पुन्हा, इथं ओझोन गेट्स कन्वर्टेड इनटू ऑक्सिजन. H2O2 पेरॉक्साईड आहे, H2O नॉर्मल ऑक्साईड ऑफ हायड्रोजन आहे. कळालं का बघा निश्चित. समजलं. मग मागच्या रिॲक्शनची पुन्हा आठवण करून देतोय. मेटल्सचं ऑक्सिडेशन केलं, मेटल ऑक्साईड बनवतो. ओझोन ऑक्सिडायझेस मेटल टू फॉर्म मेटल ऑक्साइड्स. ओझोन ऑक्सिडायझेस मेटॅलॉइड्स टू फॉर्म ऑक्झो ऍसिड्स. ओझोन ऑक्सिडायझेस नॉन मेटल्स टू फॉर्म ऑक्झो ऍसिड्स. मला या 4 गाडीला जागा तळाशी दिलेल्या पूर्ण करून पाठवायच्या आहेत. Ozone as a reducing agent. Peroxide gets converted into oxide. Barium peroxide getting converted into barium oxide. Hydrogen peroxide gets changed into water. या पेरॉक्साइड मध्ये ऑक्सिडेशन स्टेट -1 असणार आहे. या दोन्ही नॉर्मल ऑक्साइड्स मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 असणार आहे. एव्हरी टाइम ओझोन कन्वर्ट्स इटसेल्फ इनटू ऑक्सिजन. आता हे जे आहे क्वांटिटेटिव्ह एस्टिमेशन ऑफ ओझोन इथं नाही शिकवता येणार. मी हे वर्गामध्ये शिकवणार, आणि या पार्टवरती हमखास क्वेश्चन येऊ शकतो, आणि हा भाग मी वर्गातच घेणार. इथं तो टायट्रेशनचा पार्ट समजावून सांगता येणार नाही. विल डिस्कस इट इन द क्लासरूम. आता हे थोडंसं ओझोन लेअरला धोका कसा कसा आहे हे आपण बघणार आहे. 1-2 मिनिटं वाचा. Supersonic jet planes actually emit some gases. आता हे जे exhaust gases आहेत, they have nitric oxide, and this nitric oxide reacts with ozone present in the atmosphere. जे आता सुपरसॉनिक जेट प्लेन्स आहेत ना, एरोप्लेन्स आहेत, ती काय जमिनीवर उडणार काय? ती हवेत उडणार एरोप्लेन्स, होय की नाही? मला वाटतं विमान हवेत उडतात, होय की नाही? मग ही जी नायट्रिक ऑक्साईड आहे, जे सुपरसॉनिक जेट प्लेन
एरोप्लेन्स एक्झिट करतात ती ॲटमॉस्फिअरच्या अप्पर स्ट्रॅटामध्ये तयार होणाऱ्या ओझोन बरोबर कंबाईन होतात. आता ॲटमॉस्फिअरच्या अप्पर स्ट्रॅटामध्ये तयार झालेला ओझोन नायट्रिक ऑक्साईड बरोबर जर सतत कंबाईन व्हायला लागला तर तो ओझोन लेअर डिप्लीट होणार की नाही, विरळ होत जाईल आणि एक दिवस संपुष्टात येईल. आता इथं असं का झालं रे मला जरा सांगा. नायट्रिक ऑक्साईडचं कन्व्हर्जन नायट्रोजन डायऑक्साईड मध्ये झालं आणि ओझोन पुन्हा O2 मध्ये कन्व्हर्ट झालं. असं का झालं? अरे मी तुम्हाला काय सांगतोय, ओझोन इज अन ऑक्सिडायझिंग एजंट. ओझोन इटसेल्फ इज अनस्टेबल, ऑलवेज टेंड्स टू कन्व्हर्ट इटसेल्फ इनटू ऑक्सिजन. पण हे करत असताना काय झालं, हे नायट्रिक ऑक्साईड जो सुपरसॉनिक जेट एरोप्लेन्स मधनं एमिट होत असतो, त्याच्या एक्झॉस्ट गॅसेसमध्ये असतो, तो यूज करतो ॲटमॉस्फिअर मधल्या अप्पर स्ट्रॅटामध्ये असलेल्या ओझोनचा आणि तो मला ते ओझोन लेअर डिप्लीट व्हायला लागतं. कूलंट्स, COOLANTS, हे ANTS पाहिजे. अँड रेफ्रिजरंट्स, हे कूलंट्स बेसिकली एअर कंडिशनरमध्ये वापरतात. रेफ्रिजरंट्स हे काय आहेत? दीज आर क्लोरोफ्लोरोकार्बन्स, क्लोरोचा C, फ्लोरोचा F आणि कार्बनचा C. हे सगळं क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणण्याऐवजी लेट्स से CFC. या CFC ला फ्रिऑन्स पण म्हणतात. इथं दिलंय बघा एक डायक्लोरो डायफ्लोरो मिथेन दिलेलं आहे, CF2Cl2, Cl2 डायक्लोरो, F2 डायफ्लोरो, एक कार्बन मिथेन, डायक्लोरो डायफ्लोरो मिथेन. आता हे CFCs म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन्स कुणामध्ये असतात? कूलंट्समध्ये, रेफ्रिजरंट्समध्ये. आता उन्हाळा आहे, घरात AC लावला असेल, होय की नाही, मग त्या AC मध्ये यांचा उपयोग होतो. आता यांचं लाईफ फार लॉंग लाईफ टाईम, दे कॅन हॅव अ लाईफ ऑफ 20 to 100 years. आणि या प्रोसेसमध्ये हे सतत डिकम्पोज होत असतात. इथं दाखवले बा CF2Cl2 Hν, क्वांटम ऑफ किंवा फोटॉन ऑफ लाईट इज ॲब्सॉर्ब. आता CF2Cl राहतो आणि Cl जातो, हा बॉन्ड ब्रेक झाला आहे, सिमेट्रिकल ब्रेकिंग आहे, होमोलिसिस आहे. त्यामुळे या क्लोरीननं स्वतःचा एक इलेक्ट्रॉन ठेवला, हा क्लोरीन मात्र या दोन क्लोरीनपैकी एक क्लोरीन राहिला, दुसरा क्लोरीन त्याचा अनपेड इलेक्ट्रॉन घेऊन गेला. आता हा क्लोरीन फ्री रॅडिकल ओझोन लेअर मधल्या ओझोन बरोबर कंबाईन व्हायला लागला पुन्हा. त्याने यातला एक ऑक्सिजन विड्रॉ केला, ClO तयार केला, अनपेड इलेक्ट्रॉन, आणि O2 तयार झाला. आता पुन्हा ओझोन स्वतःला कुणामध्ये कन्वर्ट करतोय बा? O2 मध्ये करतोय की नाही. आता हा जो ClO नावाचा फ्री रॅडिकल तयार झाला, याच्याकडे एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे का? हा अनपेड इलेक्ट्रॉन पुन्हा ओझोन लेअर बरोबर कंबाईन होतो. ओझोन लेअर मध्ये अनेक ओझोन मॉलिक्युल्स आहेत. मग हा पुन्हा क्लोरीन फ्री रॅडिकल तयार होत आहे. हा Cl हा काय करतो, हा O या O3 ला देऊन टाकतो. त्यामुळे O3 आणि हा O मिळून ट्वाइस O2 तयार झाला. ओझोननं पुन्हा स्वतःला कोणामध्ये कन्वर्ट केलं? ऑक्सिजनमध्ये. ओझोन हॅज अगेन इट सेल्फ कन्वर्टेड इनटू ऑक्सिजन. पुन्हा क्लोरीनचा हा फ्री रॅडिकल तयार झाला. हा हे या दोन स्टेप्स रिपीट होतात. तर हा असा तयार झाला, हा पुन्हा ओझोन लेअर मधल्या ओझोन बरोबर कंबाईन होईल, पुन्हा ClO तयार होईल. हे सतत तयार होणार. हा ClO तयार झाला, पुन्हा हा पुन्हा ओझोन बरोबर कंबाईन होईल. या दोन स्टेप्स सतत रिपीट होत राहतील. पण ह्या रिपीट होत आहेत, ठीक आहे, मजा वाटते, पण याच्या नादात काय संपतंय? ओझोन संपतोय का? मग ओझोन लेअर डिप्लीट होणार की नाही? कुणामुळे डिप्लीट झाला? या डायक्लोरो डायफ्लोरो मिथेनमुळे, म्हणजे CFCs मुळे. CFC कोणामध्ये आहेत? रेफ्रिजरंट आणि कूलंट्समध्ये. त्यामुळं जरा उन्हाळ्यामध्ये AC वगैरे वापरताना विचार करावा. समजतंय ना? केमिस्ट्री फक्त शिकण्यासाठी नसते. युजेस ऑफ ओझोन. सिन्स ओझोन, मी फक्त वाचून दाखवणार आहे. सिन्स ओझोन absorbs high energetic and low wavelength radiations, low wavelength high frequency radiations, it prevents harmful UV rays of the sun reaching the earth's surface. मग अशी सांगितलेलं आहे. It is used as a bleaching agent. ब्लीच करतो कुणाला? स्टार्चला, ऑइल्सना, फ्लोअर, पीठ, वॅक्सेस एक्सेट्रा, यांचं ब्लीचिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. इट इज युज्ड एज अ डिसइन्फेक्टंट अँड जर्मिसाइड, जंतुनाशक म्हणून. इट इज युज्ड टू स्टरलाइज वॉटर, पाण्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी ओझोनचा उपयोग होतो. लो कॉन्सन्ट्रेशन हार्मफुल नाही, हाय कॉन्सन्ट्रेशन मात्र हार्मफुल आहे. इट इज युज्ड इन द इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर ऑफ सिल्क अँड सिंथेटिक कॅम्फर, कापूर, या सगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी ओझोनचा उपयोग होतो. दॅट्स द एंड ऑफ ओझोन. सोप्या रिॲक्शन्स आहेत,
ऑक्सिडायझिंग नेचर ऑफ ओझोन मध्ये तर ओझोन कायम O2 मध्ये कन्वर्ट होतो. मेटल असेल मेटल ऑक्साईडमध्ये, मेटॅलॉइड्स असतील तर ऑक्झो ॲसिड्समध्ये, नॉन मेटल्स असतील तरी ऑक्झो ॲसिड्समध्ये रिडक्शन म्हणून पण उपयोग होतो. पेरॉक्साईडला ऑक्साईडमध्ये कन्वर्ट करतोय. ठीक आहे, प्लीज प्रॉपरली प्रिपेअर करा लेसन.